आम्ही मस्त एंटर करतोय प्राचीन कोकण. होय महाराजा. राजा के गांव का पहला प्रतिनिधि यानी मुखिया धार्मिक और राजकीय संदर्भ में मुखिया का पहला सम्मान था। गांव में न्यायदान करना, कानून और सुव्यवस्था संभालना का मुखिया करते थे। ये मुखिया की बीवी है। कोंकणी औरतें सुंदर थी और शोर भी थी। सो इथून एंटर केल्यानंतर तिकीट्स काढल्यानंतर इथे त्यांना एकदा तिकीट दाखवायचे. तर आता एकदा तिकीट दाखवल्यानंतर इथे असं वेटिंग एरियामध्ये थांबावं लागतं. मग आपल्यासाठी गाईड येतो. मग एका ग्रुपला घेऊन तो गाईड पूर्ण जागा, किती बोलले, 3 एकर जामन बोलले ना, 3.5 एकरचा परिसर आहे. तो पूर्ण गाईड आपल्याला फिरवतो त्याच्यात. तिकीट 50 रुपीज पर पर्सन आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मोबाईल मध्ये शूटिंग करत असाल तर मग 50 रुपीज एक्स्ट्रा त्याची. म्हणजे पर मोबाईल 50 रुपीज. असं आंब्याची पेटी भरतायत. त्याचं एक मस्त चित्र काढलेलं आहे. आम्ही मस्त एंटर करतोय प्राचीन कोकण. नक्षत्र बाग तैयार किया है। हर एक के जन्म हे नक्षत्र गाइड के है. अनुसार एक पेड़ माना जाता है। इसकी पूजा अर्चा करने से इस व्यक्ति को जनसंख्या राहत प्राप्त होती है। बाहर हमने एक बोर्ड लगाया है। आप आपके जन्म नक्षत्र के अनुसार ये बोर्ड एग्जिट करते समय देख सकते हैं। चलो. माना है ये जो पत्थर से बांध बंधा है इसे कोंकणी भाषा में पार कहते हैं। ये पार 400 साल पुराना है। ये जो बंधा गया तब ये पीपल का पेड़ भी लगाया गया, इसलिए पेड़ की उम्र भी 400 साल पुरानी है। इस्तेमाल किया है। नंदनवन शब्द का अर्थ है स्वर्ग की देवता इंद्र जी का बगीचा। वो जितना सुंदर है उतना ही हमारा कोंकण भी सुंदर है। ये गुफा है। गुफा हमने समय का प्रतीक बनाया है। गुफा की है वर्तमान काल और गुफा के पीछे हम देखने वाले हैं 500 साल पहले कोंकणी लोग कैसे रहते थे, उनकी ग्राम रचना, समाज रचना, खान पान की आदतें, परंपराएं कैसे थी, ये देखने के लिए आपको अंदर जाना है। अंदर आते समय झुक के आइए। खाली वाकून या, खाली वाकून इथे लागतं. खाली वाक रे, का लागतं तिथे. कसे वाकड. वेलकम. आपण आलो घर परशुराम देव. स्टॉप करून तुम्ही बघू शकता, माहिती दिली इथे त्यांची. लँड ऑफ परशुराम. लँड ऑफ परशुराम. प्रत्येक ठिकाणी झाडं लावले त्यांनी आणि प्रत्येक झाडाची माहिती दिलेली आहे. खूप छान जागा आहे. आणि उन्हामध्ये जर तुम्हाला स्टॉप घ्यायचा असेल तर इथे येऊन तुम्ही माहिती कॅप्चर करू शकता.
तो बघ तिकडे असं करतो टायगर, कसं करतो टायगर, शिवान बघतोय टायगर. टायगर कसं करतो. संस्था गांव नियंत्रित करती थी. गांव के सभी लोग यहाँ इकट्ठा हो जाते थे. गांव में किसी दो व्यक्ति में झगड़ा हुआ तो गांव के सभी लोग इकट्ठा होकर मुखिया उनके सामने न्यायदान करने का काम करते थे. और विशेषता है हमारे यहाँ ऐसा प्रथा माना जाता है कि हर एक जाति धर्म के लोग हर एक मंदिर में जाकर भगवान का दर्शन लेते हैं. और इस देवी का नाम है बाघजाई. ये हमने जानबूझ कर रखा है क्योंकि जिस जंगल में बाघ है वो जंगल समृद्ध माना जाता है. होय महाराजा. होय महाराजा. इन्सुलिनचं झाड आहे. हो का. समुंदर के इतने पास रहते हैं कि समुंदर का भरती का पानी उनके मकान में लग जाता था. तभी भी लोग इतनी छोटी सी नौका लेकर समुंदर में 8-10 घंटा मछलियां पकड़ने का काम करते हैं और सुबह वापस लौटाते हैं. नाई, लोहार, सुतार, कासार, चर्मकार ये हर एक के घर में जाकर अपनी अपनी सेवा देते थे. इनके बदले में पैसे नहीं लेकिन अनाज मिलता था. यानी कि इस नाई को गांव में जाकर किसी एक आदमी के बाल कटने के लिए साल भर के लिए 4 पाइड यानी आज का 8 किलो अनाज मिलता था. इतनी कम बिगादी पर ये लोग समाज की सेवा करते थे. राजा के गांव का पहला प्रतिनिधि यानी मुखिया धार्मिक और राजकीय संदर्भ में मुखिया का पहला सम्मान था. गांव में न्यायदान करना, कानून और सुव्यवस्था संभालना का मुखिया करते थे. ये मुखिया की बीवी है. कोंकणी औरतें सुंदर थी और शूरबी थी लेकिन उन्हें स्वतंत्रता नहीं थी. माजघर की दाल की चौकट ये उनके लिए मर्यादा थी. ये मुखिया के 2 बच्चे हैं. वो अपना परंपरागत चलता आया हुए खेल चौपट खेल रहे हैं. ये खेल महाभारत में धर्मराज और दुर्योधन इनके बीच में द्योतनाम से खेला गया. हस्तिदंती की रचना देखिए. मुखिया जिस ऊंचाई पर बैठे हैं उसे ऊटी कहा जाता है. और मुखिया के पीछे माजघर यानी कि पहले के बेडरूम. घर के सामने आंगन है. आंगन में तुलसी वृंदावन है. और यहाँ देखो कुछ सरोते दिखाए हैं. सुपारी ये किसान है. किसान की घास की झोपड़ी और इनके कम कपड़ों पर मत जाइए. ये हमारा गांव का प्रमुख उत्पादक घटक माना जाता है. और ये जो जलाव चूल्हा है इसे कोंकणी भाषा में बिरसा कहते हैं. ये हमेशा के लिए चला हुआ रखा जाता था क्योंकि पहले घर में लाइटर और माचिस नहीं थी. किसान की बीवी को जो खाना बनाना हो तो भी चूल्हे से 2 चूल्हे लेकर रसोई घर का चूल्हा चलाती थी. ये चूल्हा होता है तो घर में 2 चकमक के पत्थर रखे जाते थे. एक दूसरे से घिसट कर आंच लगाई जाती थी. और ये किसान की बीवी है. ये किसान की लड़की है. ये झूला है. झूला किसान के घर में हमेशा के लिए टंगा हुआ रखा है क्योंकि किसान के घर में हर साल बच्चा पैदा होते थे. यानी कि पहले की जॉइंट फैमिली थी. और घर में देखो गणेश जी का त्योहार दिखाया है. सेम दिसते. कुंभार. ये कुम्हार है. मिट्टी के संबंधित सभी चीजें बनी की काम में कुम्हार करता था. ये जो सफेद रंग वाला मटका है वो माड़ी निकालने वाला मटका है. कोंकण में नारियल के पेड़ बहुत होते हैं. उससे नारियल आने से पहले पोई आती है. उसे आधा काटा जाता है और गुड़हल के पत्ते रगड़कर लगाए जाते हैं. ये पत्ते अंदर की माड़ी खींच लेती है और ये बूंद बूंद आने वाली माड़ी इस मटके में इकट्ठा की जाती है. में चोल राजापुर दामोदर कोंकण के कोर्ट को 5000 सालों का इतिहास है. इन मंदिरों में से निर्यात होने वाली चीजों में से हस्त कौशल्य की चीजें शंख शिल्प तलम कापड़ इन चीजों की निर्यात पनिया करते थे. इनके बदले में भारत में सोना आता था. यानी कि जो भारत में सुवर्ण का अनुभव लिया इनके प्रवेश द्वार ये कोंकण के पोर्ट थे.
ये सुतार है, किसान को लगने वाली लकड़ी के औजार बनाने की काम इस सुतार करता था। ये सावंतवाड़ी का सुतार है। सावंतवाड़ी के लोगों के लकड़ी के खिलौने आज भी प्रसिद्ध है। ये हमारे ऊपर शॉप में देख सकते हैं। और यहाँ पर देखो दरवेशी दिखाया है, भालू का खेल करने वाला, बाजू में सफेरा दिखाया है, सांप का खेल करने वाला। दादा मम्मा ए बी टी ये लोहार है। 500 साल पहले कोंकण की राजकीय स्थिति अस्थिर थी। यहाँ के कई लोग सेना में थे। उनको लगने वाली लोखंडी ढाल और तलवार बनाने की काम ही लोहार करता था। और एक विशेषता है, उन्होंने बनाई लोखंडी ढाल और तलवार मराठा और मुखिया उनके पास अभी भी है। उसे अभी भी जंग नहीं आई। उसकी ये तेली है, ये तेल की घानी है, उसे खुंट कहा जाता है। इसके अंदर सूखा नारियल डाला जाता है। और ये जो खड़ी लकड़ी है, इसे कोंकणी भाषा में लाट कहा जाता है। ये लाट इस आड़ी लकड़ी पर इस तरह बांधी जाती है क्योंकि ये लाट सीधी तरह खड़ी हो जाती है। इस कोल्लू को बैल बांधा जाता है और इस आड़ी लकड़ी पर ये पत्थर रगड़ तेली खुद बैठ जाता है। और ये सब जल्दी मिरीचं झाड आहे कोणते हे ते द्राक्षासारखी वेल असते. मिरी आल्यात ना आल्यात मिरी. बघ तिकडे हिरव्या असतात, काढल्याने सुकवल्यावरती काळ्या होतात. काळी मिरी मिरी आपली किती लावले मग? ती बघ, ही वेल आहे. त्याला आलेत बघ असे उभे उभे आहेत बघा, दाणे दाणे ग्रीन. काळी मिरी आपली म्हणजे पेपर, हे सुकवल्यानंतर होतं ब्लॅक पेपर. ते तेजपत्त्याचं झाड आहे, ज्याला आपण दालचिनी पण म्हणतो. त्याची नंतर आपण दालचिनी पण बनवू शकतो. बिर्याणी असणार ना. त्याची काय पानं, हो. नंतर त्याचं हे काढलं की काय होतं, काढून दालचिनी होते ती. दालचिनी. ओके. पण जयगड किल्ला आहे, त्याचं इथे मस्त बनवलंय. और धार्मिक महत्व भी है। हमारे यहाँ जब शुभ कार्य होता है तब घर की कुंवारी लड़की इस ट्रॉली में दिया लेकर खड़ी। रसोई घर है, पहले घर में लकड़ी, मिट्टी और पत्थर के बर्तन इस्तेमाल करते थे। ये जातनी जैसा दिख रहा है, उसे गिरट कहते हैं। जातनी में अनाज पीसते हैं और गिरट में उनके छिलके अलग होते हैं। ये मोदक सुकट बघा कसं. श्री क्षेत्र मार्लेश्वर कथा. जम्बो आहे हे दिला सोलून जम्बो कुठे जम्बो. इथे मार्लेश्वरचं मंदिर आहे आणि असं गुफेसारखं, असं मस्त गुफेसारखं बनवलंय. काय ना दिसतंय का. तर इथे खाण्याची पण व्यवस्था आहे, उपहारगृह. म्हणजे त्याच्यासाठी आधीच आपल्याला कुपन खाली काढावं लागतं जर आपल्याला इथे खायचं असेल काही तर, आणि मग आपण इथे खाऊ शकतो. पण आम्ही काही इकडे कुपन काढलं नाही आहे, बिकॉज आम्ही बाहेरच जाऊन खाणं प्रेफर करू, म्हणून म्हटलं इथे नको कुपन. आणि विवान आमचा झोपला. शेवटी आता मचान आहे, तर आम्ही मचानवर चढणार आहोत. एका टायमाला 3 जण मचानवर जाऊ शकतात. जा, तुम्ही नाही जाते मचानवर, जा आई तू पण, चल. चलो, आम्ही तिघी जातोय मचानवर. पप्पा भरपूर वेळ चढलेत मचानवर म्हणून नाही येतात. निखिल विवानला घेऊन खाली चुकाय, बिकॉज विवान झोपलाय. तो बघा, हा धरून धरून चला, जरा धरा. काय लाकडा दे. नाही ना अगं, 3 जण एका टायमाला चढू शकत. चल, लाकडा पण काय सुके सुके. मम्मी जाऊन पोचले आहेत. आई हळूहळू हळूहळू चढते लाकडं बघत बघत. आता इथे एंडला येऊन असं त्यांचा बाजार आहे, त्याच्यामध्ये सगळं लाकडी खेळणी मिळतात. लाकडी इयरिंग्स आहेत, खलबत्ते पण आहे लाकडी. आणि बघ इथे पण आहेत गणपतीपुळेचे मस्त मॅग्नेट्स. आणि आई बऱ्याच गोष्टी बघते. रंग प्रदर्शन आहे इथे पुढे, पण इथे अलाउड नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी, कारण यांची ही USP आहे. म्हणजे त्यांचं एक खास त्यांनी स्पेशल बनवलं आहे प्राचीन कोकणमध्ये, जे की कुठे बाहेर नाही असं ते म्हणतात. म्हणून त्यांना लीक करायचं नाही आहे, म्हणून ते लोक इथे पूर्ण आपण जागेत काढू शकतो, पण इथे सोडून आपण नाही, इथे आपण व्हिडिओ काढू शकत नाही. सो आता आमचं झालेलं आहे जेवण. मस्त आम्ही मच्छी खाल्लेली आहे, प्रत्येकाने एक व्हरायटी ऑफ मच्छी, पापलेट, सुरमई, कोळंबी खाल्लेली आहे. आणि आता आम्ही निघालो आहे मालगुंडला. ॲक्च्युली आम्ही
आपल्या गणपतीपुळेच्याच बीचवर जाणार होतो, पण ते खूप क्राऊडेड असल्यामुळे आम्ही बोललो की चला आपण थोड्या शांत जागेत जाऊया. म्हणून आम्ही चाललो आहे माळगुंड. तिकडे आम्ही पॅरासेलिंग करतो. ते आता अजून रेखा करणार आहे पॅराग्लायडिंग, ते बघू. पप्पा करणार आहेत हेलिकॉप्टर राईड, पॅरामाउंट. पॅरामाउंट. हे विवानचा स्विमसूट बघा, नवीन घेतला विवानला स्विमसूट बीच साठी. आणि विवान फुल एन्जॉय करतो बीचवर. हे बघ आई बघ, ये कम यार कम यार. हे बघ विवान, विवान हे बघ इकडे आई. हा हे बघ इकडे. त्याला फुल अशी ओपन जागा भेटली एवढ्या दिवसाने, फुल एन्जॉय करतो. त्याला आवडलं बीच. आणि या बीचवर एवढी शांतता आहे बघा. हार्डली 1-2 ग्रुप आहेत फक्त, आणि थोडेसे वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत. पण आम्हाला ऍक्च्युली शांतता पाहिजे होती. गणपतीपुळेच्या बीचवर एवढी गर्दी होती की जास्त म्हणजे असं पाय ठेवायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. मग आम्ही ठरवलं की इथे मालगुंड बीच म्हणून आम्ही विचारलं तिथे की जवळच आहे आणि छान क्लीन असतो आणि गर्दी नसते स्पेशली. सो आम्हाला फॅमिली टाइम पण इकडे एक्सप्लोर करता येईल बघा. सगळे एन्जॉय करतात. इकडे बीचवर फुल एन्जॉय चालू आहे आजींचा विवान बरोबर. विवान फुल एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम एवढा तो पाण्यात खेळतो, नाही तर पाण्याला घाबरतो तो. अरे बापरे. ओ इकडे फोटोशूट करते आजींचा विवान बरोबरचा. आणि एकदम क्लीन बीच आहे, शांत. आणि छोटे छोटे खेकडे आहेत त्याच्यामध्ये बघा. आता लाईट गेली ना की दिसेल, म्हणून दाखवतो मी. दिसला ना, छोटे छोटे खेकडे आहेत एकदम. दिसलं काय? असे छोटे छोटे खेकडे खूप आहेत. लाईट गेली की दिसतात. छान आहे. ते बघा एक बर्ड दिसतो आम्हाला, वेगळा युनिकच आहे एकदम. हे बघा, कोणता पक्षी आहे का माहित, मला पण माहित नाहीये. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा जरा. हे बघा, आणि कलर त्याचा वेगळाच आहे पूर्ण, असा ग्रेइश कलर आहे. उडून गेला गेला उडून. तो आता जस्ट आम्ही मालगुंड बीच कम्प्लीट केलेला आहे आणि म्हणजे आम्ही तिथून फिरून झालेलं आहे. आता आम्ही आलो आहोत आरेवारे बीच झिपलाईनच्या इथे, ओशन फ्लाय झिपलाईन आहे बघा इथे. तो आता आम्ही झिपलाईन करणार आहोत. बघूया आता कोण कोण करतोय, कारण मी